नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या चनई परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीतील नागरिक व स्वामी भक्तांच्या सहकार्याने श्री गुरु पादुका मठ मंदिर सुरू झाला असून गाणगापूरच्या धर्तीवर या मठामध्ये दिनांक 25 डिसेंबरच्या रोहिणी नक्षत्रावर दुपारी 12 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे. मंदिराचे अध्यक्ष समीर भास्करे यांच्या पुढाकाराने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी अधिक माहिती यावेळी बोलताना दिली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित सर्वदैवत स्वामींच्या आज्ञेने जसं 3 वर्षापूर्वी महाराज पादुका रूपाने घरी आले आणि स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की लवकरच तुला मागच्या गुरुपुढेला सांगितलं होतं की लवकरच तुला जागा पण मिळेल आणि कॉलनीचे सहकार्याने कॉलनीमध्येच आम्हाला ही जागा मिळाली आणि आपण आज पाहत असाल की जवळपास 95 लोकांनी गुरुचरित्र पारायण केलं आणि हा दत्त जयंतीचा उत्सव हा आज या ठिकाणी साजरा झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. 19 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह. या सप्ताहात 95 लोकांनी श्री गुरुचरित्र ग्रंथ पोथीचे वाचन केले. तसेच स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, विष्णू सहस्त्रनाम, रुद्र इत्यादी सेवा रुजू केल्या. या सप्ताहात अंबाजोगाई, चनई, होळ, जोगाईवाडी यातील सेवेकरी सहभागी झाले होते. यावेळी या कॉलनीतील अनिल पंडित यांनी अधिक माहिती दिली आहे. सिद्धिविनायक कॉलनी, चनई, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणचे रहिवासी तसेच या परिसरातील सर्व रहिवासी आणि सर्व भाविक भक्त स्वामी समर्थ यांचे सर्व सेवेकरी आमचे या कॉलनीतील श्री समीर भास्करे त्यांचे सहकारी सर्व स्वामी भक्त यांच्या सहकार्याने या ठिकाणी सिद्धिविनायक कॉलनी येथील ओपन स्पेस जी आमच्या सोसायटीसाठी खुली जागा ठेवलेली आहे त्या जागेमध्ये या ठिकाणी आम्ही श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई, श्री दत्तात्रेय, श्री महादेव यांचं मंदिराची स्थापना, आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी केलेली आहे. आणि आज या ठिकाणी श्री दत्त जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली. सर्व भाविक भक्त, आजूबाजूचे सर्व परिसरातील भाविक भक्त आणि तालुक्यातील सर्व भाविक भक्त, दुरूनही बरेचसे या ठिकाणी भाविक भक्त आलेले होते. त्या सर्वांनी या ठिकाणी श्री दत्त जयंतीचा जन्मोत्सवाचा लाभ या ठिकाणी त्यांनी सर्वांनी घेतलेला आहे. अतिशय सुंदर मंदिर व मठ परिसर सजविण्यात आला होता. अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गणेश याग, चंडी याग, रुद्रयाग, दत्तयाग, गीतायाग, स्वामी चरित्र याग, अखंड दत्तमाला मंत्र हवन इत्यादी सेवा रुजू केल्या. दिनांक 26/12/2023 सप्ताहाची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अधिक माहिती स्वामींचे सेवेकरी प्रवीण बासटवार यांनी बोलताना दिली आहे. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा. खरं तर हा आमच्यासाठी आनंदाचा खूप क्षण आहे, कारण ह्या ठिकाणी दत्त जयंतीचा सप्ताह करावा आमच्या मनामध्ये असं खूप होतं. जागेचाही प्रश्न होता, पण मूळ दरबार आमचा श्री समीरदादा भास्करे यांच्या घरी तो मूळ दरबार होता आणि हे कार्य करत असताना कुठंतरी वाटत होतं की हा दरबार महाराजांचा मोठा व्हावा, महाराजांचं नामप्रचार प्रसार वाढावा. विचार करत होतो की महाराजांचं दुसरं स्थान कुठं आहे, तर अक्कलकोट स्वामीने आम्हाला असा दृष्टांत दिला की दुसरं स्थान तुला लवकरच कळेल आणि त्यानुसार स्वामी महाराजांनी तो दृष्टांत दिला आणि चनई हे गाव निवडलं. खरंच सांगतो खूप भाग्यवान होतो आम्ही की चनई गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते स्थान निवडलं. मूळ दरबार समीरदादांच्या घरून सुरुवात झाली आणि गेल्या वर्षी महाराजांनी सांगितलं की तुला कार्य खूप मोठं करायचं आहे, तुम्हाला माझा आशीर्वाद तुम्हाला आहे. 3 वर्ष हे कार्य गुप्तरीत्यानं होतं आणि गेल्या वर्षी महाराजांनी सांगितलं की नाही, आता माझं नामस्मरण, माझा नामाचं जे तुम्ही मोठ्या प्रमाणाचे कार्य आता बिनधास्त करा, मी तुमच्या पाठीशी, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी, तुम्ही कार्य करा. आणि त्याचं प्रतीक तुम्ही बघताय की ह्या वर्षी आमचा हा सप्ताह प्रथम वर्षी आहे. पहिल्याच वर्षी जवळपास 100 लोक गुरुचरित्राच्या पारायणासाठी या ठिकाणी बसले होते. खूप सहकार्य चनईच्या लोकांनी, आमचे
जे चनईतील हे सर्व सहकारी जे आहेत, भास्करे काका आहेत, पंडित काका आहेत, ह्या सर्वांनी पुढं होऊन हे मंदिराचं काम केलं. मंदिर उभारणीमध्ये त्यांचाही मोठा सहभाग आहे. सर्व देणगी एकत्र करणे, एकत्र येऊन बसून चर्चा करणे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं प्रतीक हे आहे की आज एवढं मोठं मंदिर श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री गुरुपादुका मठ म्हणून ह्या ठिकाणी स्थापन झालं. एवढा आशीर्वाद आम्हाला स्वामी महाराजांनी दिला आणि स्वामींच्या चरणी मी फक्त एवढंच म्हणेल की स्वामी हे कार्य कुठंही आता खंडित न होता अखंडित हे कार्य तुम्ही आमच्याकडून करून घ्या. एवढाच आशीर्वाद मी स्वामींच्या चरणी मागतो आणि इथूनही पुढं असंच सहकार्य कॉलनीचं तर आहे, पुढं गावाचंही सहकार्य राहील आणि परत अंबेजोगाई शहराचंही सहकार्य ह्या मठाला राहील अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाला माझे मित्र श्री नागेश अवताडे सर, मी एक त्यांना फोन केला की सर तुम्ही ह्या कार्यक्रमाला या आणि माझ्या शब्दाला म्हणजे आमच्या शब्दाला त्यांनी विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी ते आले. आम्ही आमच्या मठातर्फे आम्ही सर्व सेवकातर्फे आम्ही त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की नागेश सर असंच पुढे ज्यावेळेस काय प्रचार प्रसाराचे कार्य त्या ठिकाणी तुम्ही स्वतः या ठिकाणी हजर राहून याही पुढे आमचा प्रचार प्रसाराला तुमच्याही खारीचा मोलाचा वाटा तुम्ही उचला ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ. अंबाजोगाई शहर व परिसरातील भाविक भक्तांसाठी सनई परिसरात स्वामींचा हा मठ तयार केला असून आता भाविक भक्तांना मोठा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर हरिभक्तपारायण नंदिनी सानप यांनी अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व जगताचे गुरु असलेले श्री स्वामी समर्थ आज लहानशा खेडेगावी अतिशय जोमामध्ये आणि उत्साहदायक वातावरणामध्ये आज त्यांची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. 8 दिवसापासून चाललेला हा सोहळा अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाला आलेला आहे आणि हा सोहळा पार पडत असताना गुरुचरित्रासारख्या ग्रंथाचं पारायण अतिशय भव्य दिव्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी महिलांचा स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो महिला प्रतिसाद या ठिकाणी भरपूर आहे आणि महिलांच्या प्रतिसादामधून जे भगवंताने किंवा गुरुनी सांगितलेलं आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मग घरचे सर्व काही अडचणी सोडून महिला या ठिकाणी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेल्या आहेत. आणि ज्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी सुद्धा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झालेला आहे आणि कीर्तन सोहळा अतिशय सुंदर असा या ठिकाणी झालेला आहे. उभारीला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी अशा पद्धतीनं अभंग या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि भगवंताची किंवा गुरूंची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. असा पहिल्या वर्षीचा हा सोहळा आहे. पहिला दिवसापासून ह्या सोहळ्यासाठी स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि स्वामी आपल्याकडे यावेत, आपल्या पाठीशी उभे राहावेत अशी जर मनामध्ये आपल्या शंका असेल किंवा आपली इच्छा असेल तर आपण स्वामींना हाक द्यायची आहे. हाक कशी द्यायची आहे तर ती हाक जी आहे ती अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणानं द्यायची आहे आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं हाक दिल्यानंतर स्वामी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी अतिशय म्हणजे खात्री आहे. नाही माझा हा अनुभव आहे आणि खरोखर ते सर्वांच्या दुःखाचं निवारण करतील आणि सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतील आणि अविरत आपल्या पाठीशी उभं राहतील अशी माझी खात्री आहे. आणि या ठिकाणी आमचे अवताडे साहेब आले, त्यांनी सुंदर असं या ठिकाणचं नियोजन आणि आम्हाला पाहण्यासाठी या ठिकाणी सुंदर असं हे केलेलं आहे. असेच त्यांनी यावं, या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि येथील ही अपेक्षा करून माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ. या सप्ताहात वस्त्रांची विशेष सेवा सोमनाथ कलसेटी व वर्षा कलसेटी यांनी केली होती. या मंदिर परिसरात सनईचे सरपंच व ग्रामपंचायतच्या वतीने बोरही देण्यात आलाय. यावेळी जन्मोत्सवात दत्तजन्म, पाळणा, भजन, नामघोष व महाआरतीही करण्यात आली आहे. समीर भास्करी यांनी या प्रसंगी श्री गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायाचे वाचन केले. सभेत अनुसयाचे गुण वर्णित जो बाळा झुरे जो अनुसयाचे गुण वर्णित जो बाळा झुरे जो अनुसयाचे ऐकून कीर्ती सावित्री लक्ष्मी आणि
प्रती विचार करीती आपल्या चित्ती संकल्प वाटला त्या तिघी प्रती संकल्प वाटला त्या तिघी प्रती जो बाळा जो रे जो संकल्प वाटला त्या तिघी प्रती जो बाळा जो रे जो त्यांनी देवानी विचार केला देवाजवळी हात धरिला जावे तुम्ही आता मृत्यू लोकाला अनुसयाचे सत्व घेण्याला जो बाळा जो रे जो। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मठ मंदिराचे अध्यक्ष समीर भास्करे, अनिल पंडित, VS शिंदे, शशिकांत पंडित, रमेश अरगडे, प्रवीण बासटवार, VM गिरगिरवार, माणिकराव टाक, श्री मैंड, मयूर चिखले, बालाजी उमनवार, गणेश कदम, केदार वाघमारे, जय तांबुरे, रोडे, गोपाळ खांडेकर, अनिकेत पवार यांनी सहकार्य केले। यावेळी महिला भक्त व पुरुष भक्तांची मोठी उपस्थिती होती। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।